मुलगे गेले जाणार भाऊ तमाशा करायला घरी हल्ले मी बोलत नाही बाबा काय बोलतोय आगा घरचे पुरावे सकाळ पण मी आणि मग म्हातारपणी चला वृद्ध आश्रमात जाऊन बा तुम्ही सगळं हात मारले आणि ते आम्हाला ओळख करून दिलं मी विस्तार त्याला सांगायला नव्हतं मी विस्तार झाला एवढा मला पण आता काय एक मोठा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला एक पोरगी कॉलेजला गेली आलीच पहिली बायको गेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली पुरा बोकला झाला आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांनी आला आला सुचला नाही आला आमच्या 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे वाटला जगल्याला माफी कर्माला माफी कर्म साधं करा कर्माचे 7 प्रकार आहेत राज मोबाईल मध्ये राजस तामस सात्विक सगळे करा कर्म राजस कर्म तामस कर्म सात्विक कर्म ऐच्छिक कर्म अनैच्छिक कर्म मानसिक कर्म कर्म कोणताही करा कर्माला माफी नाही बदला घेला तुम्हाला लुटायचे ना जनता हा पण संस्था त्याला सगळं राहणार पण गेम होणार हे ध्यानात ठेवा कार्यक्रम होणार आणि त्याच्या गाडीला आमचं प्रवचन राहणार म्हणजे आमचं वाटलं परत मागे येतो तिने बघा जगात देव आहे का आहे फक्त आपल्याला का दिसत नाही त्याचं उत्तर ज्ञान नाही इथं होतो ना आता पुढे सरकतो हे गाव या गावचा पोलीस पाटील मान आहे या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष मान आहे या गावचा लोकनियुक्त सरपंच मान आहे आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे तो कधी थोडा चालू आहे मग त्याला एक पुरेशी आहे गल्लीतल्या गल्लीत लपलाय त्याच्या पुरेशीचं नाव आहे इच्छा पण तिला माहित नाही हा गल्लीला पुसत ही पहिली त्याच्या नादाला लागली तिनं धुतला तो काय भिकारी करायचा तेवढा केला कोणी गेलं बाबा इच्छा पण तिला माहितच नाही हा गल्लीला पुसत आता तिला बाळ होऊ शकत नाही म्हणून 7 वाजता म्हणतोय इच्छा ही कुमारी आता कोणी उत्तर द्या पूर्ण तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिला पोरं धोका देत नाही पोरं कधीही धोका देत नाही ती बाजू मी घेतो पोरं कधीही धोका देत नाही धोका का देत नाही मिळतच नाही कधी मिळाली तर पाहिजे ना रेंज गेली काहींची रेंज आणि तिला सांगायला गेली ती सांगायला तिला धोका बसला इच्छेला मनापासून इच्छेला धोका बसला आणि कोणती पोरगी जर प्रियकराने धोका दिला तर ती आईला सांगू शकत नाही बापाला सांगू शकत नाही ती फक्त मैत्रिणीला सांगते आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे स्टेजवरची महाराज मंडळी ध्यानात ठेवा इंद्रिकाचे वाक्य आहे अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला तर तुम्ही जगातून संपले लोकांना तुमचं काही घेणं नाही लोक सीजन पुरते वापरून घ्या सीजन संपल्यावर सोडून द्या ना तुम्ही चुकेल तंबाखू वाळून खाऊन मारा लोकांना तुमचं काही घेणं नाही आता हे माझं मशीन चाललंय म्हणून लोक तारीख घेतात लोक काढतात हवा झाला दूर फाट बोलायला लोकांना काय आपले गोळी गेले टीव्ही चालतात काय आपली गुडघे गेली टीव्ही झाली राग नाही ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही संपले Thank you.
पटवला आणि ज्यांनी माया तोडली त्यांना नारायण म्हणतात. जे मायेच्या पलीकडे गेले त्यांना शिवाजी महाराज म्हणतात. गप्पा मारून पार पाठवत नाही. उगाच आपल्या चुकीच्या तंगड्याला आवाजात तब्येच्या आईला इतिहास सांगायचं काय केलं ते काय नाही. तुम्हाला काय नाही म्हणाल तो तर जर तेवढं मागवला काय माना नाही तर नका माना. तुम्हाला पटत पहा म्हणा. परमार्थ रक्तात असावा लागतो. काय बोल हा किंवा नाही. काही माणसं गेली अजून हातपात काढणार काही मंदिर काढायला नाही जगायचं. मोठी समज होती शिवीच्या घराचं लोकलेलं सण कधी दूध घेत नाही. काशेचं भुशी कधी दूध घेत नाही. लाडाचा बिडू कधी फुलाचा सुगंध घेत नाही. परित्याला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. पुण्य असल्याशिवाय परमात्मा यशस्वी होऊ शकत नाही. हा माणूस सुंदर वाजवतो. हा पोरगा सुंदर वाजवतो. त्यांच्या घराण्यामध्ये पंजोबा वारकरी असले पाहिजे. आजोबा वारकरी असले पाहिजे. वडील वारकरी असले पाहिजे. थोडा तरी परमार्थाचा गंध असायला पाहिजे. या जगामध्ये तीनच गोष्टीची घर आहे. संत, ग्रंथ आणि भगवंत. बस संत, ग्रंथ, पण मला धोका बसला ना तो तर नको संतीला असं कोण म्हणती. ईशा मला सांगितली अरे मला मला माया माया म्हणजे बाई तुला तरी प्रिय करे. मला तर नवरा नाही प्रिय करे नाही. पण मला लग्न न करता 16 पोर आहे. ऐका 16च्या 16 एक मी 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 नसलो तो कोण वाटली. मी नसलो तो चाल कोण म्हणाले. मी महाराज आहे तू चक्रम आहे. महाराज नाही तू पूर्ण डोक्यातून गेलेला महाराज. तू पांढराचा ते लेखू नवीन पिंडांना झाली का नवीन ते काळ छापत्यात काळ ते काळ तुमचं सगळं यांना वाटायचं. त्या काळावर छापत्यात काय काय रामायणात चालू भागवतात चालू शिव पुराण का शिव पुराण का आणि समाज प्रबोधन का. मग सगळं तू एकटाच करीतो. मग आम्ही काय 31 वर्ष सगळं धरलो. आता मला 31 वर्ष झाले. 31 वर्ष मी लोकांच्या शिला खाते.
फड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाला असा माणूस मला म्हणावा. माझ्या आयुष्यामध्ये दोनच गुण आहे मला. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही. त्याला मी माग राहिलो त्याच्यामुळे मी सगळ्या गुणांना क्षमा करायची. मला दोन काम येत नाही. या आपल्या लोकांनी बसा जमणार हे छत्रपती करत आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटाचा आतून जगायची सवय आणि याला सगळं विकायची सवय, स्वाभिमान विकायची सवय ना. हे आपल्याला शिकवून दिलं. छत्रपतीने तीन गोष्टी शिकवल्यात आपल्याला. बुटाची पॉलिश करून जगायचं पण बुटाचं आतून जगायचं नाही. सगळं विकायचं पण स्वाभिमान विकायचा नाही. उपाशी झोपायचं पण लाचारी पत्करायची नाही. शांतमुळी खानदान म्हणतात चालतो चालत नाही. याला आपल्या बापांनी बसा दुसऱ्यांच्या बापांना पहा. आपल्याकडे ओळी आहे त्याला. पुढच्या डोळा न देखावी, सोटेंडी गाडी ना ऐकावी, चातुर्य लपवी, महत्व हरवी, विषय पण फिरवी जगा माझी. ज्ञानोबरायची भाषा आहे. आणि कधी तुम्हाला सांगा कोणाचंच काही होता आलं नाही की तुम्ही ज्ञानोबरायचं लेकरू व्हा. कल्याण ज्ञानेश्वरा काही होता आलं नाही तर होऊ नका पण ज्ञानोबरायचं कल्याण होईल. ज्ञानोबरायचं लेकरू व्हा. आज कीर्तनाला घेतल्या आपण घुसण्यापूर्वी माहिती 16 पोर आहेत पण पाया पडून सांगतो तुमच्या. आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 6व्या नंबरचा आहे. जरा टाळकरी वगैरे राग येतोय माझा पण हरिपाठ हा ग्रंथ नाहीये मला. जरा आपल्या लोकांनी आपलं उचलूनच धरलं पाहिजे तुमच्या नावाला. तुम्ही काहीच बोला कारण आज हे सत्य करून आपल्याला माणसं वाचवायचे नाही, आपल्याला धर्म वाचवायचा. आणि आज संकट माणसावर नाही आहे, आज संकट धर्मावर आहे. तुमचे माझे लाख मतभेद असतील पण संप्रदाय आणि धर्मासाठी तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. ते पटो अथवा न पटो पण धर्म धर्म गाव आणि संप्रदाय 3 गोष्टी संकटात असतील तर तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही जर एकमेकाच्या तंगड्या ओढीत बसले संपले तुम्ही नकाशात. 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो. मजूर गाडीवर आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला 1000 पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायच्या बागाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल वेळ आली. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. आखी दुनिया मला येणं म्हणत होती. याला आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर यालाच या जगात खरं झालं. एक वाक्य आपलं खोटं ठरलं नाही. तुमचं काय मत आहे? आणि आता नारायणच्या शब्दात राक्षस दोन मध्ये सांगतो जर तुम्ही आले मी तुमच्या तर माझ्यात भांडत राहिलो तर सांगून ठेवतो राक्षस भवन हे जे गाव आहे हे शनीचं मूळपीठ आहे. ते राक्षस आणि हे राक्षस नावं दोनच आहे ना. ते काय मला माहित नाही का? काय पहा मला उत्तर काय सांगायचंय माहितीये का? राक्षस भुवन यज्ञ करतय आणि तिथंही शरी आहे आणि इथंही घराचा सप्ताह आहे. तुमच्या पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना तुम्ही मी जर असेच राहिलो तर आपला धर्म शिकत राहणार नाही. तुमचं काय म्हणणं? आमचा राग येऊ द्या काय आपण हरिपाठ करतोय. पाया पडून सांगतो तुम्हाला हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. मला हे हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. गाण्याच्या चाली लावून हरिपाठ चालत नाही. नाचून हरिपाठ चालत नाही. तुमच्या पाया पडतो हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणू नका. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नका. 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणू नका. कारण हरिपाठ पिणार बाळ इतका कोवळा आहे, इतका कोवळा बाळ आहे. या जगातले नाही या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. या विश्वात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतात कोवळे संत ज्ञानोबा आहे. तो कोवळे संत ज्ञानोबा आहे. सांगून तुम्हाला पुढे ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात.
आज जी अख्ख्या विश्वाची आई आहे त्यांना नांदेड. बरोबर आहे. जगातलं सगळं या विश्वात तुम्ही जगात नाही होणार. विश्वात हरिपाठ आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हरिपाठ सोपा बिपा आहे. मूर्खपणा डोक्यात उकाळून टाका. हरिपाठाचा एक कर्व काढायला एक जन्म लागतो. हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरी 3,500 दृष्टांत आहे. 1.25 लाख शब्द आहे. मी काय का 9,033 ओव्या आहेत. किती गेलं बाबा? 9,033 ओव्या आहेत. 3,500 दृष्टांत आहेत. 1.25 लाख शब्द आहे आणि 2 भाग आहेत. 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहे. 10व्या अध्यायात 335 आहे. 11व्या अध्यायात 708 आहे. 12व्या अध्यायात 210 आहे. 13व्या अध्यायात 1169 आहे. 14व्या अध्यायात 433 आहे. 15व्या अध्यायात 598 आहे. 16व्या अध्यायात 472 आहे. 17व्या अध्यायात 433 आहे आणि 18व्या अध्यायात 1810 आहे. घरी गेल्या उचका ग्रंथ आहे का? 10व्याच्या प्रवचनाला ज्ञानेश्वरी नदी द्यायची. तुमच्या बाबांनी दिली ज्ञानेश्वरी आणि नदीवर ठेवायची. ज्ञानेश्वरी नदीवर, ज्ञानेश्वरी नदीवर ठेवायचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी नदीवर ग्रंथ आहे का? हरिपाठ हे सत्याचे जे हरिपाठ नामले या आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटीला स्कट आला तर भजनी मी साडे आधी जेव्हा धावतो तो त्याच्यावर भजन सुद्धा कधी अख्या घरात करायचं नाही. बोबला तर घेऊन जायचं. जेवण झोपायचं गोळ खातो जेवण जोड भजन लई काही साडेला बोला तुमचं काय म्हणते आठवडा. आणि भजन दिलं सत्य असले तर करायचं. हे 5 भाषेचे भजन करायचे नाही. त्याला बोल झालं त्याची बाईक म्हणतो पाहिजे तुला येतं चालेल. फाशी मी बघला चला भजनाला आणि त्याच्या घरी क्वेश्चन तो झोपेल आणि त्याच्या कानात जाऊन निवडायचं. नामदेवा पुत्र झाला. नामदेव पिऊन मागला. एक वाक्य पाहिजे तुम्हाला काळ. या जगातला सगळ्यात श्रीमंत संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. आणि या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे वारकरी आहे. सगळ्यात नसेल त्या घरातून समजलं टाळ मी वाजव हा टाळ तुम्ही सप्ता गेला उडत तर काय म्हणायला पाहिजे. काय भजन तुम्हाला भजन यायलाच का? भजन हे नम्रतेशिवाय येत नाही. भजन असं एकमेकावर धावून येत. काय लोक आता मी क्रिकेटच्या गीताना टाळ घेतले का तुलाही बोलत मी पागल नाही करे खरे आणतोय मी लोकांना. मी फक्त खरं बोलतोय आणि ते स्वागत आहे. अजून 2 वर्षांविषयी नको आता अभ्यास करा. ही कीर्तन थोडी झोमतात पण ती काळाची गरज आहे. राक्षस भुवनवाल्याने सप्ताह नाही केला. राक्षस भुवनवाल्याने धर्म कीर्तन 16 केला. त्यांनी सप्ताह नाही केला. त्यांनी धर्म कीर्तन 16 केलाय. हो अभ्यास करा. काय ज्ञानेश्वरी काय हरिपाठ आणि ती माया जी आहे ती आपण तुला काय काळजी करते नाही. तिला 16 पोर ऐका. 16च्या 16 मी तू तुझं माझं काम आणि शरीरात काम तर जरा नीट ऐका. तरुण पोरं बिरं पागलपणा करू नका. शरीरामध्ये काम तयार झाला तर तो डोळ्यावर बाहेर पडतो आणि डोळ्यात जर पाप तयार झालं तर ते मनात पाप होतं आणि डोळ्यात मन एकत्र आले का विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाहते त्यांना असं करायला होतं लागत. ज्ञानेश्वरीला काही इथं चालत नाही. म्हातारा सुद्धा मोकळ्या मनाने बायको करू शकतो. हो तो फक्त वयानं दमलाय. हसण्यावाली नेऊ नका. ओवी ऐका. एक इंद्रिये जे जे म्हणती तेच पुरुष करती ठरले न करती विशेष तू. दुसरा ते असंही म्हणतोय विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे.
अजून बोलले त्याला हे विषय जयाते ना कळती सुख दुःख दोन्ही न पावते. पुढचं सांगू का तुम्हाला? विषयाचं ध्यान जरी झालं तरी परमार्थाचा मध्य पडतो. हे उजाडत नाही. स्वप्नाश्रीचं दर्शन झालं परमार्थाचा पट्ट्या बोर झाला. आपण दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई तेव्हा झोपी स्टेट वाचलेलं प्लॅस्टिक तरी माणसं प्लॅस्टिकची ती गावात असली तर माणूस जमिनी गेली. ते मी बोलत नाही. वाक्य ऐका. विषयाचं ध्यान जरी झालं तरी त्याला त्याचा संग लागल्याशिवाय राहत नाही. ऐका विषयाचे